परभनी पाइल्स क्लिनिक में आपका स्वागत है। पहले मुंबई, पुणे और गुजरात में सक्सेसफुली 15,000 से ज़्यादा पेशेंट्स का इलाज करने के बाद हमने परभनी सिविल हॉस्पिटल के सामने हमारे क्लिनिक की ओपनिंग की है। हमारे यहाँ पाइल्स का इलाज किया जाता है। किसी भी तरह की सर्जरी या कोई भी किस्म का कट नहीं लगाया जाता। यहाँ सिर्फ और सिर्फ आयुर्वेदिक इंजेक्शन से आपका इलाज किया जाएगा। ये इलाज के बाद आप अगले ही दिन से अपने काम पर जा सकते हो। आपको हॉस्पिटल में एडमिट होने की ज़रूरत नहीं है। आप दिए गए नंबर पर कॉन्टैक्ट करके अपॉइंटमेंट ले सकते हो। अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। चलते हैं परभनी जिले की सबसे बड़ी और खास खबरों के लिए। परभनी जिले में जिस तरह से यहां पर पॉलिटिकल उथल पुथल मचा हुआ है, आने वाले कुछ ही महीनों में परभनी जिले के स्थानिक स्वराज्य संस्था के इलेक्शन होने वाले हैं और हर पॉलिटिकल पार्टी कश्मकश में लगी हुई है कि हम सत्ता लेकर आएंगे या हमारी सत्ता आ जाएगी। अब इसमें अलग अलग पार्टियां एक दूसरे के साथ में सपोर्ट करती हुई नजर आ रही है। आप अगर देखेंगे तो केंद्र में, राज्य में एक ही पार्टी है, वो है भारतीय जनता पार्टी। और भारतीय जनता पार्टी ने साथ में अपने रीजनल पार्टियों का सपोर्ट लिया हुआ है। जिस तरह से केंद्र में भारतीय जनता पार्टी है, उसी तरह से महाराष्ट्र राज्य में भी भारतीय जनता पार्टी की सत्ता और भारतीय जनता पार्टी के साथ में अजित दादा पवार, इनके राष्ट्रवादी कांग्रेस इनके साथ में है, उसी के साथ में एकनाथराव जी शिंदे, इनकी शिवसेना, ये साथ में है और तीनों मिलाकर पूरे महाराष्ट्र भर पर राज कर रहे हैं। अब परभनी जिले की अगर बात की जाए तो आने वाले कुछ ही महीनों के अंदर परभनी जिले के स्थानिक स्वराज्य संस्था के इलेक्शन होने वाले हैं और इसमें जो पॉलिटिकल लीडर्स, पॉलिटिकल पर्सन्स जिस तरह से एक दूसरे पार्टियों में पार्टियों को बदलकर एक दूसरी पार्टी में जा रहे हैं। 7 अगस्त 2025 को परभनी जिले की एक जानी मानी शख्सियत, परभनी जिले का मुस्लिम व्यक्ति, परभनी जिले का मुस्लिम समाज का बहुत बड़ा नाम माजी आमदार बाबाजानी खान दुर्रानी साहब, ये भारतीय राष्ट्रीय कांग्रेस माजी आमदार बाबाजानी खान दुर्रानी साहब इन्होंने प्रवेश कर लिया है। हकीकत में माजी आमदार बाबाजानी खान दुर्रानी साहब, इनके साथ में सैकड़ों कार्यकर्ता परभनी जिले से माजी आमदार बाबाजानी खान दुर्रानी साहब इनके साथ में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस में शामिल होने के लिए आज मुंबई पहुंच चुके हैं और पूरी तरह से इन्होंने आज मुंबई ही में ही जिस तरह से यहां पर प्रवेश कर लिया है, जाहिर प्रवेश कर लिया है भारतीय राष्ट्रीय कांग्रेस में, जिसमें परभनी शहर की जानी मानी शख्सियत, परभनी शहर में 2025 का परभनी विधानसभा मतदार संघ से अपनी किस्मत आजमाने वाले, वंचित बहुजन आघाड़ी से किस्मत आजमाने वाले नासिर शरीफ साहब, इनकी भी कांग्रेस में आज इन्होंने जाहिर प्रवेश कर लिया है। और उसी के साथ में परभनी शहर महानगर पालिका के प्रभाग नंबर 6 के माजी नगर सेवक सैयद इमरान हुसैनी लाला, इन्होंने भी जाहिर प्रवेश कर लिया। और यही नहीं, इनके अलावा मोहम्मद गौस जैन साहब, इनका दायां हाथ बनकर जिस तरह से काम किया था एडवोकेट आसिफ पटेल साहब, इन्होंने भी जाहिर प्रवेश कर लिया है। माजी आमदार बाबाजानी खान दुर्रानी साहब इनके साथ में मुंबई में जाकर इन तमाम लोगों ने जिस तरह से जाहिर प्रवेश किया है, ये झलकियां हम आपको बता रहे हैं। और सबसे बड़ा नाम बाबाजानी खान दुर्रानी साहब इनके बाद में ये है परभनी लोकसभा मतदार 2019 और 2024 में जिन्होंने किस्मत आजमाई थी अपनी, ऐसे आलमगीर खान साहब, इन्होंने भी जाहिर प्रवेश किया है कांग्रेस में। और ये तमाम वो दिग्गज लोग हैं जिन्होंने परभनी शहर में अपना वजूद बनाकर रखा हुआ था। और इन तमाम लोगों ने जो वजूद अपना बनाकर रखा है, जो स्टेटस अपना बनाकर रखा है, हकीकत में ये तमाम लोग जिस तरह से आज 7 अगस्त 2025 को यहाँ पर मुंबई में जिस तरह से महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के हॉल में ही इन तमाम लोगों का जाहिर प्रवेश हुआ है। और इस नदीम इनामदार साहब, इनकी भी यहाँ पर मौजूद थी। बाबाजानी खान साहब इनके लड़के जुनैद खान दुर्रानी साहब, इन्होंने भी कांग्रेस में जाहिर प्रवेश किया है। और सैकड़ों की तादाद में यहाँ पर जिस तरह से परभनी जिले से लोग, बाबाजानी खान साहब, इनके समर्थक, इन तमाम लोगों ने जाहिर प्रवेश किया है कांग्रेस पार्टी में। ये झलकियां हम आपको बता रहे हैं। तमाम लोगों ने रखा हुआ है कि परभनी जिला कांग्रेस में हो जाए और परभनी जिला कांग्रेस में हो जाए, बस यही तैयारी इन तमाम लोगों की है और इस तरह की प्लानिंग भी इन तमाम लीडर्स ने की है। अब देखना यह है कि परभनी शहर महानगर पालिका में इन तमाम लोगों में से कौन कौन अपनी किस्मत आजमाने वाले हैं। और भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का जिस तरह से भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का पिछले 5 साल पहले परभनी शहर महानगर पालिका पर झंडा लहरा रहा था, अब वही जिस तरह से परभनी शहर महानगर पालिका पर पिछले 5 साल पहले भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का झंडा लहरा रहा था, क्या अब उसी तरह से भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का झंडा परभनी शहर महानगर पालिका पर लहराने वाला है। और यही नहीं, इसके अलावा
क्या जिला परिषद में भी भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की जीत होने वाली है या मिले जुले समीकरण मिलने वाले हैं? अब देखना यह है कि इन तमाम लीडर्स के बीच में जनता का फायदा होता है या परभनी जिले का विकास होता है। पॉलिटिकल पार्टी कोई भी रहो, जब वो सत्ता में आ जाती है तो सत्ता में आने के बाद में दूसरी पार्टियों को निगलेक्ट करती है, और जो सत्ताधारी पार्टी होती है ये किसी भी तरह से अपने हिसाब से ही काम करती हुई नजर आती हैं। ये अलग बात है कि ये तमाम लोग जब अलग अलग पॉलिटिकल पार्टियों में शामिल होने के लिए जा रहे हैं तो कौन सी पार्टियों को कॉल जनता देती है, ये आने वाले वक्त में समझ में आ जाएगा। जिन लोगों को तरक्की चाहिए वो लोग किधर जाएंगे, या जिन लोगों को तरक्की नहीं चाहिए वो किस पक्ष में वोट डालेंगे, ये आने वाले वक्त में पता चल जाएगा। वहां पर मुंबई जाने के बाद में वहां पर 200 से ज्यादा लोगों के बैठने की क्षमता नहीं है, लेकिन लोग बाबा जानी खान दुर्रानी साहब इनके साथ में माजी आमदार बाबा जानी खान दुर्रानी साहब, इनकी छवि किस तरह से मजबूत होती हुई नजर आ रही है, और पाथरी नगर परिषद पर बाबा जानी खान साहब ये पूरी तरह से 100% इनका वर्चस्व रखने वाले हैं। ऐसे कयास भी पाथरी शहर में लगाए जा रहे हैं, जबकि वहां पर भी उनके टक्कर के लीडर्स, उनको टफ देने के लिए लीडर्स बैठे हुए हैं। अब देखना यह है कि समीकरण किस तरह से बनते हैं इन लोगों के अलग अलग पार्टियों में शामिल होने को लेकर। जनता किसे कॉल देती है, जनता किसका साथ देती है, कौन मजबूत बनता है, यह आने वाले वक्त में पता चल जाएगा। आप देखते रहिए मेरे साथ परभनी आज तक। आलमगीर खान या ठिकाणी 2019 लोकसभेची निवडणूक लढत होती। आलमगीर खान माजी सभापती आज या ठिकाणी माजी सभापती जिल्हा परिषद परभणी असतील, संघाचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक माजी उपसभापती असतील, कार्याध्यक्ष असतील राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचबरोबर नासिरभाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विद्यमान तुकाराम जोगी पाटील, महाराष्ट्राचे प्रमुख जातूभाऊ लोंढे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहनदादा जोशी आणि बाबाजी दुर्राणी साहेबांसोबत परभणी जिल्ह्यातील ज्यांचा प्रवेश झालेला असे माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, परभणी महापालिकेचे माजी नगरसेवक, इम्रान हुसेनजी माजी नगरसेवक, शेवाळेजी या ठिकाणी, शेख सलमान भाई उपसरपंच पेडगाव, संतोष भाऊ लाडाणी माजी तालुका अध्यक्ष तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत, त्याचबरोबर राजू भाऊ पामे साहेब, नगरसेवक पाथरी, मुस्तफा टेलर साहेब, रफिक अन्सारी साहेब, हबीब अन्सारी साहेब, रजा
सर्वांना विनंती करतो की अध्यक्ष साहेब सर्वांना एकत्र भेटणार आहेत, त्यांना सर्वांना रुमाल देणार आहेत आणि त्यांच्या हितगुज करणार आहेत. त्यानंतर आपण प्रवेश सोहळा पुन्हा घेऊया. अध्यक्ष साहेब सर्वांना भेट साहेब देशमुख, गणेशरावजी देशमुख, सर्वच जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे नेते आणि बाबाजी सर्वांसोबत आलेले सर्व आपले कार्यकर्ते, इतर त्यांचे शेकडो समर्थक. सर्वप्रथम आपल्याला मुद्दाम सांगायचंय की परभणी जिल्ह्यामध्ये आपल्याला एकदम सोडून गेलं, पण त्याचा काही काँग्रेसला फरक पडला नाही. त्याच्यानंतर शेकडो कार्यकर्ते आणि माजी आमदार बाबाजी दुराणी साहेबांच्या नेतृत्वात त्या परभणी जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. त्याबद्दल आम्हाला तुमच्याबद्दल सांगायचे. महाराष्ट्राचे ज्यावेळेस आशुदादा सपकाळ अध्यक्ष झाले आणि त्यांनी संभावना रॅली बीड असल, परभणी असल, नागपूर असल या सर्व शहरामध्ये घेतल्यानंतर आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला वाटू लागलं की आता काँग्रेस अल्पसंख्याकच्या मागे ताकदीने उभं राहिलं आहे. आणि आशुदादा सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रामध्ये पहिले माजी आमदार बाबाजी दुराणी साहेबांचा पक्ष प्रवेश होत आहे. ती काँग्रेस पक्षाचा विरुद्ध अभिप्रायाची गोष्ट आहे. या प्रवेश सोहळ्याला आमचे आदरणीय नेते मराठवाड्याचे भूमिपुत्र त्यांचा आम्हाला आशीर्वाद येणाऱ्या काळात मराठवाड्यात जाणार आहे असे अभिप्राय सुद्धा उपस्थित आहेत. आपण सर्वजण या प्रवेश सोहळ्याला आलात मी आशीर्वाद दादाला एक सर्वांसमोर सांगू इच्छितो. दादा बाबाजी दुराणी यांच्या नेतृत्वाखाली आणि आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्हा एक नंबरला काँग्रेस नाही ती मी तुम्हाला बघून देतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. परभणी जिल्ह्याचे नेते माजी खासदार माननीय रेगे पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय आशुदादा सपकाळ साहेब, आपल्या मराठवाड्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे नेते माजी मंत्री माननीय आमदार अमितभाई देशमुख साहेब, आपले माजी खासदार हुसेनजी दलवाई साहेब, आपले राष्ट्रीय प्रवक्ते अतुलजी लोंढे साहेब, आमचे जोशी साहेब उपाध्यक्ष आणि सिद्धार्थजी हाते आंबे, आणि आजचे आकर्षण म्हणजे आमचे आमदार बाबाजी दुराणी साहेब, यशपाल भिंगे साहेब आणि दुसरे आपले अलमगीर साहेब आणि आमच्या परभणीचे आमचे सर्व जिल्हा शहर अध्यक्ष आणि सर्व मान्यवर, कारण मी सर्वांचे नाव घेऊ इच्छित नाही कारण वेळ कमी आहे, पावसाची शक्यता आहे. पण माझ्यावर राग व्यक्त करू नका, ज्या प्रसंगाचे नाव घेत नाही. सर्व परभणी जिल्ह्यातील आलेले सर्व पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि बंधू आणि भगिनींनो, आज माननीय आमदार बाबाजी साहेब दुराणी यांच्यासोबत त्यांच्या अनेक सहकार्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचं मी आपल्या काँग्रेस पक्षामध्ये सर्वांच्या वतीनं स्वागत करतो. आणि एकमेव उदाहरण आहे, आज देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला जे काही विरोधी पक्षातले लोक आहेत त्या लोकांवर दाब दडपशाही करून किंवा कुठल्या प्रकारच्या अनेक त्यांच्या हे करून ते लोक आज आपल्या विरोधी पक्ष खतम करून सर्व बीजेपी मय करण्याचा त्यांचा जो डाव चालू आहे, हा डाव माननीय माजी आमदार बाबाजी दुराणी साहेब यांनी हणून पाडला. आज एकमेव महाराष्ट्रामध्ये उदाहरण आहे ज्या माणसानं आज सत्तेतून सोडून विरोधी पक्षामध्ये प्रवेश केला. आज निश्चित त्यांच्या प्रवेशामुळं आपल्या परभणी जिल्ह्याच्या राजकारणाची धुरा बदलणार आहे आणि निश्चित आम्ही दाखवून देऊ. कारण एक गेले आणि एक आले, एक गेले आणि एक आले, परंतु ते गेल्याने फक्त एका मतदारसंघापुरते होते. आता बाबाजी साहेब यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, एका जिल्ह्यातच जायचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्याचा यश संपादन करण्यासाठी त्यांची मदत होणार आहे. आणि म्हणून मी जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत करतो आणि मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो की परभणी जिल्ह्यामध्ये गटबाजी नव्हती आणि यापुढे गटबाजी होणार नाही. आणि जे कोणी गटबाजी करतील त्यांना जाती जागा दाखवणार नाही. सर्व एकजुटीने आम्ही काम करून त्या परभणीचं वैभव, काँग्रेसचं वैभव परत काँग्रेसला मिळवून देऊ असा या ठिकाणी आपल्या सर्वांना विश्वास देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार
बाबाजी आणि दुर्राणी साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. फ्लावर्स फ्लावर्स फ्लावर आगे लड़की लोग फ्लावर फ्लावर पास अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, माजी मंत्री तथा युवा नेते अमित भैया देशमुख, माननीय खासदार हुसेन दलवाई साहेब, अतुल लोंढे साहेब, आता ज्याने मार्गदर्शन केलं असं माजी खासदार तुकाराम मुलगे पाटील, सिद्धार्थ हत्ती आंबेरे, बाळासाहेब देशमुख, नदीम इनामदार, भगवानराव वाघमारे, यशपालजी भिंगे सर, रविराज देशमुख, बाळासाहेब देशमुख, परभणी जिल्ह्यातून आलेले सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित असलेले ज्याने माझ्यासोबत प्रवेश केला असा आलमगीर खान, त्याचप्रमाणे व्यासपीठावर काँग्रेस पक्षाचे मोहन जोशी साहेब, कारण की मी नवीन हे सगळ्यांचे नाव जरा काँग्रेस पक्षामध्ये हळूहळू सगळं माहितीच होईल. अतुल लोंढे साहेबाचं नाव घेतलं आणि असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी पाथरी मतदारसंघातून आणि परभणी जिल्ह्यातून माझे एक हातावर आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो. बाबा यानी साहब तुम आगे बढ़ा, बाबा यानी साहब तुम आगे बढ़ा म्हणजे काँग्रेस पक्ष. आता मी आल्याबरोबर अमित भैयाने माझ्यावर स्वागत केलं, मला सांगितलं बडी देर करते मेहरबान आते आते. विलासराव मला पाहायचंय, बोलायचंय. अरे आपको तो कांग्रेस में रहना चाहिए असं नेहमी सांगायचं. एकदा आबासोबत मी आमच्या पाथरीच्या कारखान्याच्या संदर्भात विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्याला भेटायला गेलो. तुम्हाला सांगितलं आपका कारखाने का काम हो जाएगा पर ये आदमी हमारे मुझे असा गमतीने नेहमी म्हणायचं. आज त्यांची आठवण, लोकांची आठवण माझ्या मनात आहे. पण आजचं जे राजकारण, आजची जी परिस्थिती आहे, मग एक आपल्याला सांगू इच्छितो सर्व कार्यकर्त्याला, हे देशामध्ये भाजप आणि काँग्रेस दोनच पक्ष राहणार आहे, बाकीचे कोणी राहणार नाही. हे जेवढे पक्ष फुटवून तोडून काही लोकांना जे घेऊन गेले हे काही टिकणार नाही. आता कोर्टाचं काही निकाल येईल आपण पाहू त्याच्यामध्ये. पण आजची परिस्थितीला हे काँग्रेस पक्ष सबंध देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये लढा देणारा एक पक्ष आहे. म्हणून काँग्रेस पक्षाचा हात बळकट करणं आणि काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभं राहणं, कारण की आपला महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा महाराष्ट्र, हे पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र. या राज्यामध्ये जास्त दिवस जाती धर्माचा राजकारण करून कुर्सी बळकवता येत नाही. आता सध्या चालू आहे. आपण पाहतो की समाजामध्ये निर्माण करण्याचं काम, समाजामध्ये जातीभेद निर्माण करण्याचं काम, समाजामध्ये दोष निर्माण करण्याचं काम जरी करता महाराष्ट्र देशात चालू आहे. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्राची राज्याची वाटचाल सुरू आहे. म्हणून मी आपल्याला सांगतो की आपण फुले शाहू आंबेडकर छत्रपती महाराजांचे राज्याचे आपण कार्यकर्ते, आपण मतदार आहेत, आपण लोक आहेत. सर्व जाती धर्माला आपण घेऊन पुढे जात आहे. हे विचाराने आपण काँग्रेस पक्षाची कास, कारण की पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं. पवार साहेब
ते विचारायचं. आता भविष्याच्या राजकारणामध्ये मी एक आपल्याला माननीय प्रांताध्यक्षाला या ठिकाणी आश्वासन देतो आणि आमचे अमित भैयाला सगळं काँग्रेसचे पदाधिकाऱ्याला या ठिकाणी मी आपल्याला आमच्या सर्व जिल्ह्याचे कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी अवगत करतो की परभणी जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष नंबर 1 पक्ष आहे. जिल्हा परिषद असू द्या, महापालिका असू द्या, नगरपालिका असू द्या किंवा नगरपालिकेचे सदस्य असू द्या, आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1 नंबरचा पक्ष होता. पण आता एक काँग्रेस नंबर 1चा पक्ष राहील याची मी आपल्याला सर्वांना आपल्याला या ठिकाणी गवाही देतो. आणि भविष्याचे राजकारणामध्ये आपण असाच एकोपाने, आपण असाच ताकदीने, आपण सर्व जाती धर्माच्या लोकांनी काँग्रेसच्या पाठीशी उभं राहून जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, मराठवाड्यामध्ये काँग्रेस कशी बळकटी येईल, काँग्रेसला कशी ताकद मिळेल याच्यासाठी अहोरात्र माझे प्रयत्न राहतील. एवढंच हे निमित्ताने आपल्याला सांगतो. आणि आपण सपकाळ साहेब, अमित भैया, सर्व लोकांनी अत्यंत विश्वास, आमचे यशपाल भिंगे त्यांनी सारखा, आमचे हत्ती आंबेरे, सगळ्या लोकांनी काँग्रेसमध्ये मला येण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि माझ्या मनात बी होतं. मी आता या ठिकाणी बोलू इच्छित नाही, पण माझ्या मनात होतं की आपल्याला काँग्रेसमध्ये अशी परिस्थिती आहे राज्याची, कुठं आपल्याला आता हे देशाचा, या राज्याचा जर भला करायचा असेल, चांगला विचाराने आपल्याला पुढे जायचं असेल, ह्या राज्यामध्ये, देशामध्ये सामाजिक एकोपा ठेवावा लागला असेल तर आपल्याला काँग्रेस पक्षाची विकास करावा लागणार आहे. त्याशिवाय मतदार असेल किंवा कार्यकर्ते असेल किंवा नेते असतील, धर्मनिरपेक्ष विचाराने आपण काँग्रेस पक्ष हे महाराष्ट्रामध्ये नंबर 1चा पक्ष करू, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि मला मोठा सन्मान या ठिकाणी पक्षाचे सर्व यशपाल भिंगे साहेब, मी आपल्याला सांगतो की आपल्याला निराशा होऊ देणार नाही. पक्ष कसा मजबूत होईल, पक्षामध्ये सगळं लोक आम्ही एकोपाने राहू. तुकाराम बापू असतील, आमचे बाळासाहेब देशमुख असतील, आमचे भगवानराव शहराचे वाघमारे असतील, हे सर्व लोकांची आमची इनामदार असतील, रविराज असतील, काही नाही असं आम्ही सगळं इतके विचार. कारण की आता आपल्याला काम केले तर आपली जमीन फार सुपीकच आहे. आमची परभणी जिल्ह्याची जमीन मायनिंग डिस्ट्रिक्ट आहे. त्या डिस्ट्रिक्टमध्ये चांगलं वातावरण आहे, पण हे वातावरण टिकविणं आणि वातावरणाला लोक वळविणं आणि पक्षाचं वाटचाल करणं, गावागावामध्ये पक्षाची शाखा उघडणं आणि पक्ष बळकट करणं, ह्याच्यासाठी लोक उत्स्फूर्तपणे तयार आहेत. आज मला येण्यासाठी मला फोन करून बंद करावं लागलं. इतके लोक जिल्ह्यातून या ठिकाणी येण्यासाठी उत्स्फूर्तपणे तयार होते. चांगला निर्णय घेतला. सगळे कार्यकर्ते म्हणायचे आम्हाला सांगता येत नव्हतं तुम्हाला, पण तुम्ही एक चांगला निर्णय घेतला. असं प्रकारचे प्रत्येक गावातून, पूर्ण तालुका असेल, इव्हन वसमत तालुका असेल, हिंगोली जिल्हा असेल, अहमदपूर असेल, हे प्रत्येक गावातून, प्रत्येक शहरातून मला फोन आहे की साहेब आम्हाला वेळ द्या आणि तुम्ही एक चांगला निर्णय या ठिकाणी घेतला. असं प्रकारचे उद्गार सातत्याने सगळे कार्यकर्ते, ज्याला माझी ओळख आहे ते मला फोन करत होते, त्याची ओळख नाही ते सुद्धा मला फोन करीत होते की तुम्ही एक चांगला निर्णय घेतला आणि आम्ही सर्व तुमच्या पाठीशी. जालन्यामध्ये लोकांनी एवढं मोठं सरकारने तिकीट ठेवली, कुणी गेलं तर काय फरक पडणार नाही. जालन्यामध्ये लोक जागेवर आहे. पक्षाचा एक विशेष आम्ही नेते जाऊ द्या, पण जनता जागेवर आहे, मतदार जागेवर आहे. मतदार हाणणार नाही, पण मतदाराला दिशा देणारा नेतृत्व त्या ठिकाणी असला पाहिजे. जनतेला बरोबर घेऊन नेतृत्व त्या ठिकाणी पुढे गेला पाहिजे. निश्चितपणे काँग्रेसच्या विचाराचा आपला महाराष्ट्र आहे, पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. भविष्यात आपले आता 4 दिवस असते, बरे वाईट हे दिवस निघून जातील आणि आपण पाहतो की आज सरकारची परिस्थिती काय. काही बरेचसे आमचे कार्यकर्त्याला या ठिकाणी यांनापासून रोखण्यात आला की तुला असं देतो, तुला तसं देतो, तुला हे करतो, तुला ते करतो. पण यांचं नाही, काय मतदान जाते वाटीतच नाही तर ताटात काय आहे.
अशी परिस्थिती आहे. तर मला आपल्याला विनंती करेन की जसं आपण एवढे मोठे संख्येने आले आणि आयोग या ठिकाणी माझा मनोबल वाढवलं, पक्षाचं ताकद तुमच्या रूपाने या ठिकाणी परभणी जिल्ह्याची आपल्याला दिसून आली. भविष्यात आपण असंच एकोपाने परभणी जिल्ह्यामध्ये काँग्रेस वाढविण्याचा आणि काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचं काम करूया. एवढं सांगतो, जास्त वेळ न घेता मी आमचे प्रांत अध्यक्ष अमित भैयाला, आमच्या मराठवाड्याचं नेतृत्व आहे, तरुण नेतृत्व आहे, साहेब तुमचा वेळ आम्ही जेव्हा म्हणलं तेव्हा पण बोललं त्यांचा की तुमचं आम्हाला वेळ परभणी जिल्ह्याला ज्या ज्या ठिकाणी मी फिरल येथे भागामध्ये आम्हाला आवश्यकता वाटली तो निश्चितपणे आम्ही तुम्हाला बोलून घेऊ. आमचे प्रांत अध्यक्ष यांचा वेळ आम्हाला पाहिजे की आपण 8 दिवसांनी आधी हत्ती आंबेरे आमचे नागसेनजी तुम्ही सगळं काँग्रेसमध्ये येण्यासाठी तुम्ही नेहमी टोमका मारायचं, मला बोलायची सलाही आहे. तुमचे जासूस बरेच आहे, म्हणजे पक्षामध्ये ओळखण्याचे काम करा. आणि माझा विचार तेच होता, मला आता जास्त वेळ न बोलता मी सर्वचा कार्यकर्त्यांचा या ठिकाणी मनापासून काँग्रेस पक्षामध्ये आपण माझ्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांना प्रवेश केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानू शकतो आणि माझे 2 शब्द सांगतो. बाबाजानी साहेब, तुम्ही जे सांगितलं की या ठिकाणी फक्त प्रमुख कार्यकर्ते आलेले आहेत. माननीय प्रांताध्यक्ष अमित भैया आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व नेते मंडळी ही परभणीला येतील आणि त्या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये एक भव्य दिव्य असा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी करू, हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. मराठवाडा झाला, आता विदर्भाची पाळी आहे. आज नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष, कामगार सेनेचे अध्यक्ष, समता परिषद नागपूरचा माजी अध्यक्ष, हे सुद्धा आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत नाहीत. मी प्रांताध्यक्ष आणि अमित भाईंना विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. माननीय श्याम रामभाऊ चौधरी, माननीय राजेश श्रवण रंगारी, जे भारतीय कामगार सेनेचे नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर माननीय संतोष श्रीकृष्ण सिंह, हे स्पोर्ट्स पर्सन आहेत नागपूरचे, रिजवान अन्सारी, जे अल्पसंख्याक सेल नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, रिजवान अन्सारी, शिव विद्याधर भेंडे, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर, त्याचबरोबर मुंबईतील मालाड येथील मनसेचे नेते माननीय राजेश नंदनवार मुंबई मालाड मनसेचे नेते, हे सुद्धा आपल्या सहकार्यासह आज काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत. या ठिकाणी नागपूरचा सुद्धा प्रवेश झालेला आहे. आजच्या आपल्या या कार्यक्रमाला माजी खासदार हुसेन दलवाई साहेब सुद्धा उपस्थित आहेत. आणि आपण जर पाहिलं असेल की आजचा हा कार्यक्रम ऋषी कारंडे नगरसेवक होते नागपूरचे, त्यांनी सुद्धा या ठिकाणी यावं. आणि मी बाकीच्यांची फक्त नावं घेतोय. मोहम्मद अन्सारी, फिराज नाजी, शहजादा खान, जाफर हैदर आणि वकार हनीफ यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे.
फराळ खान यांचा सुद्धा या ठिकाणी प्रवेश. तर आता सर्वांनी कृपा आता आपल्याला मी व्यासपीठावरच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की कृपा आपण थोडंसं मागं व्हावं. सर्व ज्यांचे प्रवेश झाले सर्वांनी मागे या. डाव्या हाताला आणि उजव्या हाताला सर्वांनी मागे या. आज आपला बाबाजानी दुर्राणी साहेबांचा पक्षाचा प्रवेश होता, अचानक ठरला आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि बाबाजानीची एक इच्छा होती की आजच्या कार्यक्रमाला अमित भैया विलासरावजी देशमुखांनी आलं पाहिजे. भैयांनी आपला नियोजित दौरा रद्द केला आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या आग्रहात ते आले. मी त्यांचा प्रदेश काँग्रेसच्या वतीने मनपूर्वक स्वागत करून त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी द्वारा आयोजित माझे स्नेही बाबाजानी दुर्राणी त्यांचे सहकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांचा आज काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश सोहळा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होतोय. ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळजी, हुसेन दलवाईजी, मोहन जोशीजी, अतुल लोंढेजी, सिद्धार्थ हत्ती हंबिरेजी, तुकाराम रेंगे पाटीलजी, बाळासाहेब देशमुखजी, व्यासपीठावरचे सारे सन्माननीय मान्यवर, परभणी, नागपूर, मुंबई इथून अनेक पक्षप्रवेश आज आपल्या प्रांताध्यक्षांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील बंधू भगिनी, पत्रकार, तरुण मित्रांनो, सर्वप्रथम मी आपले लाडके प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश होतील असं काही दिवसापूर्वी सूचित केलं होतं आणि आपल्या सगळ्यांचंच लक्ष लागून होतं की नेमका पक्षप्रवेश कोणाचा होणार आहे. आणि आज मला मनस्वी आनंद होतोय की मराठवाड्यातल्या मातीतला वाघ आज आमचे नेते आदरणीय राहुल गांधीजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश करत आहेत. मी त्यांचं मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. मला आठवतंय महाराष्ट्र विधिमंडळामध्ये जेव्हा बाबाजानी दुर्राणी हे आमदार होते मी आमदार
आणि अध्यक्ष महोदय, त्या विधिमंडळाच्या आवारामध्ये जेव्हा बाबाजानी दुलारीजी यांची भेट आमची व्हायची, तेव्हा अनेकदा मी त्यांना असं म्हणालो की आता काँग्रेसमध्ये यायला हरकत नाही. आणि त्यांनी तो निर्णय घेतला, याचं मी मनापासून स्वागत करतो. एक योग यावा लागतो, एक वेळ यावी लागते, आणि आज तो योग आहे, आज ती वेळ आहे. असं मी म्हणालो होतो, ते चुकीचं होणार नाही. ते म्हणाले की बड़ी देर कर दी मेहरबा आते आते. देर आए दुरुस्त आए. आणि मला आनंद याचा आहे की आपल्या प्रांताध्यक्ष आणि आदरणीय हर्षवर्धन सपकाळजी यांनी जन्मताला महत्व दिलं. काँग्रेस पक्षामध्ये त्या नेत्याचा आज प्रवेश होतोय, तो लोकनेता आहे असं मी म्हणालो तर तेही चुकीचं होणार आहे. मोहन जोशीची अनेक पक्षप्रवेश आपण पाहिले, पण आजचा पक्षप्रवेश दृष्ट लागण्यासारखा आहे. मराठवाड्यातून आणि विशेषतः परभणी पाथरी येथून तळागाळातला सामान्य माणूस आज काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील मुख्यालयामध्ये पदार्पण करतोय. हेच मला असं वाटतं की काँग्रेसच्या नेत्यांना अभिप्रेत आहे. हेच आदरणीय सोनिया गांधींना अभिप्रेत आहे. हेच आदरणीय मल्लिकार्जुन खरगेजी यांना अभिप्रेत आहे. हेच आदरणीय राहुल गांधीजी यांना अभिप्रेत आहे. हेच आदरणीय प्रियंका गांधीजी यांना अभिप्रेत आहे. आज आम्ही सगळे आपल्या स्वागतासाठी या ठिकाणी हजर आहोत. आणि तुम्हाला पाहिल्यानंतर बाबाजानी दुलारी, मी असं म्हणणार नाही की तुमचं भवितव्य उज्ज्वल आहे, पण किंबहुना मी असं म्हणेन की तुमच्या आगमनाने मराठवाड्यामध्ये काँग्रेस पक्षाचं भवितव्य हे उज्ज्वल ठरेल. हे मला आपल्या समोर मांडावंसं वाटतं. देशामध्ये, राज्यामध्ये काय चाललंय तुम्ही पाहता. देशामध्ये लोकसभा सुरू झाली पण ती बंद आहे. गेली 10 दिवस जगातल्या सर्वोच्च लोकशाहीचं जे मंदिर म्हणून आपण भारताच्या लोकसभेला आणि राज्यसभेला समजतो, तिथं कसलंही कामकाज सुरू नाही. आणि का ते सुरू नाहीये? कारण भारत देशातले विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुल गांधीजी आणि आदरणीय मल्लिकार्जुन खरगेजी सरकारला हे विचारत आहे, सर SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन जे चाललंय देशभरामध्ये आणि विशेषतः बिहारमध्ये, याची गरज अचानकपणे तुम्हाला आत्ताच का जाणवली? तरी आदरणीय प्रांताध्यक्षांच्या समवेत या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करणार आहोत की फक्त बिहारमध्ये याची अडचण आहे असं नव्हे, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा, लातूरमध्ये, परभणीमध्ये, नांदेडमध्ये, बीडमध्ये, धाराशिवमध्ये
भारतातल्या मतदाराला आता हे पुन्हा एकदा सिद्ध करावं लागतंय की मी या भारताचा नागरिक आहे, मी या भारताचा मतदार आहे, भारताचा माझा जन्म आहे, हे पुन्हा एकदा त्याला सिद्ध करावं लागतंय. आणि ही अवस्था या देशामध्ये जर कोणी आणली असेल, लादली असेल, तर ते भारतीय जनता पक्ष प्रणित आघाडीनं हे सारं या ठिकाणी सामान्य माणसाच्या जीवावर ओढावून घेण्यासारखा प्रकार या ठिकाणी केलेला. आणि म्हणून या लढ्यामध्ये आज तुम्ही सगळे आमच्या बरोबर सामील होत आहे, याबद्दल आम्ही पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांचं विशेष अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी मराठवाड्यामध्ये अशा नेत्याला पक्ष प्रवेश दिला जेणेकरून मराठवाड्यामध्ये पक्षाचं बळ हे वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांनी आपल्याला शब्द दिलाय, परभणीमध्ये आता क्रमांक 1 चा पक्ष म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा पुढे येईल आणि त्यासाठी खडा पाहिजे. मी मोहन जोशीजी यांचे विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो की त्यांनी हा सगळा सोहळा या ठिकाणी संपन्न केला. अतुल लोंढेजी यांची एक विशेष भूमिका या सगळ्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीमध्ये राहिली, याबद्दल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी आपल्याला संबोधित करावं ही आपल्याला विनंती करतो. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय भैया अमिताभ देशमुख साहेब, ज्यांचा प्रवेशासाठी आपण सर्वजण एकत्रित आलात, असे बाबाजी आणि दुराणीजी, माझे वरिष्ठ उपाध्यक्ष द्वय मोहन जोशी साहेब, प्रकाश पाटीलजी, उपाध्यक्ष महोदय, मी सर्वांची आदरपूर्वक त्याची परवानगी घेतो. आणि ज्यांच्या सर्व आमचे नेते ज्यांचा प्रवेश झाला ते सर्व सहकारी मित्रांनो, काँग्रेस हा विचार जो आहे, हा विचार या काँग्रेसचा विचार म्हणजे या भारताचा विचार आहे. आणि भारताचा डीएनए आणि काँग्रेसचा डीएनए हा एक आहे, अशा प्रकारची वस्तुस्थिती मान्य करणार आमचं तत्वज्ञान आहे. आणि त्या तत्वज्ञानाला प्राण गेला तरी चालेल, मात्र आम्ही सोडणार नाही. ही काँग्रेस पक्षाची असणारी भूमिका आहे. आणि दुसरी लढाई आहे, दुसरा जो विचार आहे तो भारत सर्वांचा आहे हा विचार नाही. बंधुत्वता, समता, सामाजिक न्याय आदी जे संविधानिक मूल्य आहे, या विरोधातला जो विचार आहे की मुठभर लोकांच्या हातात सत्ता असली पाहिजे. अर्थात हम दो हमारे दो, हा आज आपल्या देशाचा चालू असणारा कारभार आहे. आणि एकाकडे सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा विचार, सर्व भाषा, सर्व प्रांत, सर्व जिल्हे, सर्व जाती, सर्व धर्म, सर्वांना सोबत घेऊन जाणारा एक समतेचा विचार आहे. आणि दुसरीकडे तानाशाहीचा, हुकुमशाहीचा, हम करे सो कायदा नावाचा एक विचार आहे. आणि फार मोठी जी एक लढाई आहे, ज्या लढाईला धर्मयुद्ध म्हटलं तरी चालेल, कारण समतेच्या धर्माकरता, सत्याच्या धर्माकरता, अहिंसेच्या धर्माकरता लढणारा संविधानाचा आमचा विचार आहे. तर दुसरीकडे आम्ही म्हणतो तेच खरं, मेरी मुलगी एक ही टांग, सगळे गेले खड्ड्यात, हमारे दो बचना चाहिए, ही भूमिका असणारा दुसरा विचार, यांच्यामध्ये मोठी लढाई
ही पेटलेली आहे आणि या लढाईमध्ये कोणत्या बाजूने उभं राहायचं, कोणत्या बाजूने बलिदान देण्याची तयारी ठेवायची, हा नेमकेपणाचा निर्णय घेऊन बाबा जानजी आज तुम्ही काँग्रेस पक्षात आला, तुम्ही विचारांच्या अनुषंगाने आला, तुम्ही काही पद मागितलं नाही, तुम्ही कोणती प्रतिष्ठा मागितली नाही, तुम्ही एकच सांगितलं की आज देशाला काँग्रेसची आवश्यकता आहे आणि त्या काँग्रेसच्या आवश्यकतेमध्ये मी या पक्षामध्ये माझं संपूर्ण योगदान देण्याकरता मी आज खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत लढायसाठी मी तयार आहे. भया मी त्यांना म्हटलं की तोला मला माणूस आहे, 3दा आमदार राहिलेला माणूस आहे, नगरपालिका तर कधी या खिशात, कधी या खिशात, कधी या खिशात, अशी त्यांच्या लावती भोवती ती फिरत राहिलेली आहे. आता त्यांना येत असताना आपण काय बोलावं, कसं सांगावं, काय सन्मानाच्या अनुषंगाने त्याच्याकडे प्रस्ताव ठेवावा. त्यांनी सांगितलं की मला काही तुम्ही मला चिंता करू नका, येणाऱ्या निवडणुकीत मी तुम्हाला रिझल्ट देईल आणि तो रिझल्ट आला तरच तुम्ही आपण या विषयावर चर्चा करू. मी फक्त एक सैनिक या नात्यानं आणि एक लढवई या नेत्याने आणि सगळ्यांना सोबत घेऊन घेण्याच्या अनुषंगानं मी आज आपल्यासोबत येत आहोत. आणि हे चर्चा जेव्हा झाली, ही चर्चा काही आमची मुंबईत झाली नाही, टिळक भवनला झाली नाही, अजून कोणाच्या घरी झाली नाही, तर महात्मा गांधींचा जो सेवाग्राम आश्रम आहे, ज्या सेवाग्राम आश्रमामध्ये चले जाव नावाचा जो ठराव ज्या खोलीमध्ये ड्राफ्ट झाला, त्या खोलीमध्ये मी वारंवार गेल्यानंतर तिथेच राहत असतो. त्या चले जावचा करो या मरोचा ठराव आणि अभी नाही तो कभी नाही हा निर्णय आणि हा ड्राफ्ट वर्किंग समितीचा ज्या खोलीत लिहिला गेला, त्या खोलीमध्ये बाबाजानींनी हा संवाद माझ्याशी साधला. आणि तो संवाद साधत असताना आज नेमकेपणानं तीच चले जावची भूमिका की जे देशद्रोही आहे, देशाला लुटून खातात आहे, जे हुकुमशाह आहे, यांना चले जाव आज आंदोलन राहुल गांधी यांच्या नेतृत्वात छिडलेलं असताना आज त्याच पावन आणि पवित्र महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमामध्ये आपण हा प्रस्ताव घेऊन आला. याचा अर्थ संकेत जे आहे, नियतीचे संकेत हे वेगळे आहेत आणि त्या संकेताला पुढे घेऊन जाईल. संकेत आपले भया आहेत काही ना काही, याच्यात खूप मोठं दडलेलं आहे. काल रात्री 10 वाजेपासून धो पाऊस पडतोय, सकाळी सगळे मंडळी आले, रपरप पाऊस पडत होता. आता कार्यक्रम कसा होईल असं एक सावट हे निर्माण झालं. मात्र कार्यक्रम सुरू आहे तर पाऊस म्हणजे निसर्गालाही आता काँग्रेस पाहिजे, नियतीलाही काँग्रेस पाहिजे. आणि हा कौल जो आहे, हा कौल पडत असताना बाबाजानींसारखे 72 सहकारी जर लढण्याकरता येत असतील आणि त्यांच्याच जिल्ह्यातले आमचे तमाम काँग्रेसचे आदरणीय सर्व पदाधिकारी जर दुजोरा देत असतील तर निश्चित स्वरूपात येणारा काळ हा फक्त काँग्रेसचा आणि काँग्रेसचा आहे. हे या ठिकाणी आवर्जून फक्त एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो. मराठवाड्यात सद्भावना विषय घेऊन आपण गेलो. मी प्रांताध्यक्ष झाल्यानंतर अमित देशमुख साहेब सर्वात आधी जर फील्डवर कुठे उतरलो असेल तर ते मराठवाड्यात परभणीला जाण्याची पार्श्वभूमी जी होती की किराणा घ्यायला माणूस चाललाय तर आपल्या जातीचा माणूस असेल त्याच्याकडून किराणा घेऊ, कापड घ्यायला चाललाय जातीच्याच माणसाकडून घेऊ, गावात वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाला प्रवचनाला कोणाला बोलायचं आहे आपल्या जातीच्या महाराजाला बोलवू, शाळेत पोरगं टाकायचं आहे शिकायला आपल्या जातीच्या शैक्षणिक संस्थेकडे टाकू. अशा प्रकारचे एक माणसामध्ये गैरविश्वास निर्माण करणार, धर्माच्या पलीकडचं कुठेतरी काहीतरी एक दुर्दैवी आणि दुःखद असं वातावरण होतं. आणि या वातावरणात काँग्रेस काय विचार घेऊन गेली तर सद्भावनेचा विचार घेऊन आपण परभणीत गेलो, थेट मत्साजोगा गावात गेलो. शहीद संतोष देशमुख याच्या घरी गेल्यानंतर सुरू झालेल्या पदयात्रेमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती. शहीद संतोष देशमुखच्या परिवारातले सर्व सदस्य हे आपल्या पदयात्रेत चालले आणि आपण तिथे निरपेक्ष स्वरूपाची कुठली राजकीय भूमिका न घेता केवळ सद्भावनेची आपल्या देशाला आवश्यकता आहे, महाराष्ट्राला आवश्यकता आहे
परभणीला आवश्यकता आहे ही भूमिका घेऊन सद्भावना पदयात्रा घेऊन आपण मराठवाड्यामध्ये गेलो आणि एक फार चांगला संदेश त्या ठिकाणी देत असताना काँग्रेस म्हणजे काय हे थेटपर्यंत त्या ठिकाणी आपण मांडलं आणि मला किंचित समाधान आहे, आनंद व्यक्त करण्याकरता अजून आता बराच संघर्ष तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना करायची गरज आहे. त्या पदयात्रेत सर्व जातीचे, सर्व धर्माचे, सर्व वर्गाचे लोक हे त्यामध्ये उत्स्फूर्त स्वरूपात हे सहभागी होते. पदयात्रेत कोण येणार, किती लोक येणार हा एक स्वाभाविक प्रश्न त्या ठिकाणी असताना त्या ठिकाणी कुठून आले, काय आले माहीत नाही, मात्र सद्भावना हा विषय घेऊन गेल्यानंतर जादू झाली आणि त्या पदयात्रेतला संदेश आपण मनामनापर्यंत आणि घराघरापर्यंत पोहोचवण्यामध्ये कुठेतरी यशस्वी झालो. नंतर आपण परळी गावात गेलो की आका खोक्या काय 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 शब्द त्या गावातून जन्माला आले. तिथली गुंडागर्दी जी आहे तिचं विकृत आणि विचित्र स्वरूप बघायला मिळालं. त्या गावात आपण 1 मेला गेलो आणि मौन प्रार्थना केली. दिवसभर बैठकांच्या अनुषंगानं राष्ट्रीय जे गीत आहेत त्या अनुषंगानं त्या ठिकाणी बसलो आणि त्या ठिकाणी आपण सत्याग्रह केला. तो सत्याग्रह सत्तेचा नव्हता, मत्सर आणि द्वेषाचा लवलेष्टामध्ये नव्हता, तर त्या ठिकाणी आपण सद्भावनेचा एक सत्याग्रह केला. हा बीडचा आपला मराठवाड्यातला दुसरा कार्यक्रम आणि यानंतर तिसरा समतेच्या अनुषंगाने आपण एक दिंडी काढली आणि त्या समतेचा अर्थ संविधान आहे. बंधुत्व असलं पाहिजे, समता असलं पाहिजे, गैरसमज असता कामा नये. नाहीतर अलीकडे भलतच वाक्य ऐकायला मिळतं की दंगलीमध्ये स्थानिक आता समंथने बाहेरून आले होते. काल कबूतरखान्यामध्ये बाहेरून आले, नागपूरला दंगल झाली तिथे बाहेरून आले, परभणीला दंगल झाली तिथूनही बाहेरून आले. ते बाहेरून येणारे कोण? पूर्वीच्या शासनात आम्ही देशमुख साहेब आपण शासन निर्णय काढला होता की प्रत्येक जिल्ह्यात एक आपण दंगा काबू पथक निर्माण केलं होतं आणि त्या ठिकाणी ताबडतोब कायदा सुव्यवस्था लागू करण्याकरता आपण त्या पथकाला एक राजदंड म्हणून सरकार पाठवत होतं. मात्र आता या सरकारने एक पथक निर्माण केलंय आणि त्या पथकाचं नाव आहे दंगा करो पथक. आणि ज्या ज्या गावात दंगा करावा वाटतं त्या त्या गावात हे पथक पाठवतात, ते तिथे जातात आणि दंगा करून स्थानिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात. त्या गावात आपण समता आणि बंधुत्वाचा नारा घेऊन गेलो आणि नृसिंहाच्या मंदिरात नृसिंह निघाला होता आणि नृसिंहाने पोट फाडून टाकलं होतं. आता तोच नृसिंह जो आहे हा लवकरच येणार आहे आणि तो मतदार यादीतल्या घोटाळ्यातलं पोट फाडणार आहे. ईव्हीएम व्हीव्हीपॅटची भानगड काय ती बाहेर काढणार आहे आणि त्या राक्षसाला या हुकुमशाहीच्या आणि सगळी व्यवस्था ताब्यात घेण्याच्या जी मताची चोरी करून सरकार सत्तेवर बसलंय त्याचा पर्दाफाश करणारा संकल्प आपण परभणीच्या नरसिंह मंदिरात केला आणि त्या ठिकाणी सुरू झालेली दिंडी ही संविधान चौकात आली आणि संविधान चौकात येऊन हम सब भारतीय है, विविधता में एकता ही भारत की विशेषता आहे आणि भारताचा जय जयकार करत असताना जयजयचा नारा देत असताना त्या ठिकाणी आपण शब्द आणि बंधुत्वाचा संकल्प केला. मात्र परभणीची जी निघालेली नृसिंह मंदिरातली जी दिंडी आहे बाबा जानजी ती आजच्या आपल्या प्रवेशाने आता त्या समतेच्या आणि बंधुत्वाच्या विचाराने एक प्रदक्षिणा ही पूर्ण केलेली आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या अनुषंगानं ती दुसरी प्रदक्षिणा पूर्ण करेल ही हा विश्वास एकीकडे तो दुसरीकडे ती जबाबदारी मी आपल्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला करतो. आणि महात्मा गांधींच्या आश्रमात हम तो आपकी दावत कबूल करते हैं 5 साल में भी आमदार था, आज बाबा जाने की दावत आहे म्हटल्यानंतर कधी येतो आता दावत त्याची आम्ही ताकद वाढते पाहत असतो. मात्र आता तुमची दावत आम्ही कबूल केल्यावर आता या सध्याच्या दिंडीत चाललंय की आपण जी दावत कबूल केली आणि कुठली आठ न घालता काल तुम्ही आले तर काल जरा थकलेले वाटत होते. मी सारखा सगळ्यांना म्हणत होता काय झालं बाबाच्या दिंडीला, काही मूड खराब आहे का, तब्येत खराब आहे का. मात्र काल आपल्याला कुठेतरी आपल्याही भावना दाखवून देणं साहजिक आहे. मात्र तुम्ही वैचारिक लढाई करता आल्यामुळे आपल्या कुठली दुविधा आणि कुठलाही लढण्याचा प्रश्न नाही. मात्र आज ये बरसते हो फूलों से नहीं उसके
आपके चेहरे पे जो निखार है आणि आपला चेहरा जो आनंद आहे तो आनंद चिरकाल टिकेल या स्वरूपाची मी आपल्याला शाश्वती आदरणीय भैयाच्या साक्षीनं या ठिकाणी मी देतो. आणि आपण बाबा जानी दुराणी आहात, पण याच्या पुढे काँग्रेस पक्षाचं आणि आपलं नातं हे जानी बाबा दुराणी हे राहील अशा प्रकारचं एक नातं निश्चित राहील. एवढा आपल्याला शब्द देतो. लढाई मोठी आहे, लढाई लोकशाहीची आहे, लढाई आपल्या समाजाला वाचवायची आहे आणि या लढाईमध्ये आपण सर्वजण हातात हात घालून पुढे जाऊ एवढं एक माफक आव्हान आपल्याला सगळ्यांना करतो. आणि साथी शेवटी एवढंच म्हणतो की हयात लेके चलो, कायनात लेके चलो, चलो तो बाबाजानी ऐसा चलो, सबको साथ लेके चलो. आपला खूप खूप स्वागत आणि खूप खूप आपल्याकडून अपेक्षा. धन्यवाद. 2 मिनिटाबद्दल नागपूर शहर परभणी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नदीम इनामदार हे आभार व्यक्त करतील. त्याच्या आधी मी नागपूरचे आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष किशोर कानेरे यांनी आपल्या प्रयत्नांना नागपूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचा आज या ठिकाणी प्रवेश करून घेतला. त्यांना धन्यवाद देतो. यशपाल भिंगे साहेबांना धन्यवाद देतो आणि नदीम इनामदार आभार व्यक्त करतील. आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित परभणी जिल्ह्याचे नेते आदरणीय बाबाजानी खान साहेब यांचे पक्ष पर्व सोहळ्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब, आमचे मराठवाडाचे नेते आदरणीय अमित भैया देशमुख साहेब, अजून लोणे साहेबांनी, मोहन जोशी साहेब, सिद्धार्थ अतिंबेरे साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आदरणीय परभणीहून आले तुकाराम रेगे पाटील, भगवानराव वाघमारे साहेब, बाळासाहेब देशमुख, रविराज देशमुख व सर्व काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी अध्यक्ष साहेबांना असं सांगतो की हे तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. हा साहेबांसमोर सांगतो आणि जे प्रवेश राहिलेले सर्व प्रवेश यानंतर करणार. आणि विशेष मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. परभणी आणि पातळीवरून आलेल्या लोकांच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या प्रवेशाचा समारोप सर्वांनी जागेवरती उभं राहायचंय. सामुदायिक राष्ट्रगीताने आपला हा कार्यक्रम संपणार आहे. सर्वांनी सावधान. सामुदायिक राष्ट्रगीत जनगण मन शुरू करेंगे. शुरू कर. ये न्यूज कवर करने में हमें सहायता की है परभणी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान और जुल्फुजर, परभणी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभणी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभणी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभणी आज तक के परभणी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के परभणी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, महबूद खान पठान, मुन्ना खान पठान, शेख अयारा मैडम और उसी के साथ में परभणी आज तक की कार्यकारी संपादक और एंकर शेख शहनाज, इन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। अगर पहली बार आप हमारा चैनल देख रहे हैं तो सबसे पहले तो आप हमारे चैनल को सब्सक्राइब कर लीजिए। सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद। किराए से देना है जिंतू रोड सिटी फंक्शन हॉल के करीब परभणी, कॉलेज, स्कूल, हॉस्पिटल या ऑफिस के लिए किराए से देना है। उसी के साथ में जिंतू रोड पर ही सिटी फंक्शन हॉल के बाजू में मारिया हॉस्पिटल, यहां पर ग्राउंड फ्लोर पर 30/40 गोदाम के लिए या जिम के लिए किराए पर देना है। मजीद जानकारी के लिए मोबाइल नंबर 9420964703। परभणी शहर का मशहूर ब्यूटी पार्लर सना ब्यूटी पार्लर। हमारे यहाँ फेशियल, आईब्रो, वैक्सीन, पेडिक्योर, मैनिक्योर, हेयर कटिंग, हेयर कलर, हेयर स्ट्रेटिंग, कैरेंटीन, हेयर स्मूथिंग, हेयर स्पा, बॉडी स्पा, कान टोचना, मेकअप, दुल्हन मेकअप सभी किए जाते हैं और वो भी बेस्ट क्वालिटी के साथ कम दाम में। एक बार जरूर आएं और सेवा का मौका दें। सना ब्यूटी पार्लर, खान साहब के बिल्डिंग के पास, आइजॉन मॉल के पीछे, दरगाह रोड, परभणी। मोबाइल नंबर 9730
820082। शादी हो या एंगेजमेंट, छिला हो या जुमागी, मीटिंग हो या कुछ और, परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम, फैसल फंक्शन हॉल, दरगाह रोड, फैसल कॉलोनी, जमीर पॉइंट, परभनी। बुकिंग शुरू है, जल्द ही संपर्क करें। सैयद मुजम्मिल, मोबाइल नंबर 8177941481, सेकेंड नंबर 9922855585। फैसल फंक्शन हॉल की खुसूसियत, 2 व्हीलर 4 व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था, लेडीज के लिए पर्दे का माकूल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, सेपरेट वॉशरूम, लेडीज के लिए सेपरेट हॉल, माकूल पानी का इंतजाम, दरगाह से करीब, सबसे कम बजट में। विजिट जरूर कीजिए, आज ही बुकिंग करें।